आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 7 मध्ये माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मार्शल संसारे व अर्चना मनोज भोंगळ यांना उमेदवारी दिली आहे। उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय। माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रीती सत्यजित कदम यांनी प्रकाश संसारे व अर्चना भोंगळ यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दोन्ही उमेदवारांना मिळत असून प्रभागात केलेल्या कामे यापुढील काळात प्रलंबित राहिलेली कामं पूर्णत्वास नेण्याचा विश्वास उमेदवार देत आहेत। दोन्ही उमेदवार सुशिक्षित असल्याने मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। या प्रसंगी माजी नगरसेविका कमल सरोदे, सचिन सरोदे, शिवचरित्रकार हसन सय्यद, संतोष झावरे, संभाजी शिंदे, शंकर धाडगे, सुहास महाजन, सुनील वाळके, मोनू वाळके, आशिष वाळके, गणेश मोडवे, सोपान कोहकडे, नारायण शेळके, राजेंद्र महाजन, सुहास महाजन, साहेबराव व मधुकर ताकटे, सुभाष भंडारी, रुपेश गोलांडे, अनुज शर्मा, राहुल सांगळे, दीपक टाक, सचिन वाघमारे, तुषार वाळके, तुषार पाटेकर, सनी पाटेकर, कय्यूम शेख, शुभम गिरी, योगेश तनपुरे, अक्षय गिरी, सनी पडवळ आदींसह प्रभाग 7 मधील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिसाद तर तुम्हाला दिसतोच, जसं मी नेहमीच म्हणत आले की यावेळची निवडणूक महिलांनी हातात घेतलेली आहे। उदंड प्रतिसाद सगळीकडनं महिलांचा आहेच आहे। राजकारण काय असतं, कशा पद्धतीने चालतं आणि विकास कसा होतो हे आता महिलांपर्यंत आपण पोहोचवलेलं आहे आणि सगळ्यांना सगळं कळालेलं आहे। त्याच्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आहे। 22-0 100% होणार। गुलाल भारतीय जनता पार्टीचाच होणार। कमळ सगळीकडे नक्की फुलणार। मतदारांना मी एवढंच सांगेन की थापांना बळी पडू नका, कारण मी स्वतः काही अफवा बघितले। विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ह्याचा उमेदवारी कॅन्सल झाली किंवा काहीतरी प्रॉब्लेम आले, हे चुकीच्या अफवा ते सगळीकडे पसरवत आहेत। कारण की आपल्याकडे सगळे विकासाचे मुद्दे, त्यांच्याकडे मुद्देच नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे ते उठवत आहेत। तर माझं असं म्हणणं आहे, सगळ्या मतदारांनी डोळस राहा, नीट विचार करून मतदान करा। खरं सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 7 हा देवळाली प्रवरा संपूर्ण शहरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आपणास माहित आहे। सगळ्यांचं कालपासून या प्रभागाकडे लक्ष आहे, प्रभागाकडे लक्ष आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की माझी उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली। आज तुम्ही बघता, इथले संख्या बघता किंवा इथल्या मतदारांचा किंवा प्रभागातील कार्यकर्त्यांचा प्रतिसाद बघता, या ठिकाणी निश्चितच नगराध्यक्षांसह येथील 2 जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे यांना चांगलं मताधिक्य मिळेल। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आता वहिनींनी सांगितलं की निश्चित रूपाने नगराध्यक्षांसह 22-0 असा विजय भारतीय जनता पार्टीचा होईल। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।